हे बघ दत्ता, तुला अशी बायको भेटली आणि तुला असं सुखी केले, तुझं संचित आहे. काय खोटं होतं अहो त्याच्यामुळे तर. नमस्ते सर्वांना. तर आज नेमकं काय बोलायचं आणि कशावर बोलायचं, तर अर्जुनचं काहीतरी सांगावं किंवा अर्जुनचा कुठली तरी एखादी घटना सांगावी की काय बोलावं हे जरा थोडं सुचत नव्हतं. तर मला एक गोष्ट आठवली, ती मी सगळ्यांसोबत म्हणजे मला जे वाटतंय ती बोलावं वाटलं मला. तर आणि मला असं का बोलावं लागतंय वरती चेहरा करून, तर आमच्या दादाने ही स्टिक खराब केली आहे माझी. आता ही मला कधी घेणं होते मला माहीत नाही, म्हणून जरा त्याचं तोंड खाली करायला लागते, माझं तोंड वर करायला लागते, असं त्याचं कॉम्बिनेशन झाले आता स्टिकचं माझं. लय अवघड आहे सगळं. आणि हे म्हणजे असे प्रॉब्लेम आहेत, म्हणजे काय ही मोडून ठेवतेली, काय तोडून ठेवतेली, कधी हायपर होतील, कधी काय होतील, म्हणजे सांगता येत नाही. तर मला तीच गोष्ट आज सांगायची की ही मुलं म्हणजे जी विशेष मुलं असते ती त्यांना सांभाळताना, आता आपल्याला जॉईन झालेल्या बऱ्याच विशेष मुलांच्या आया पण आहेत, त्या नॉर्मल मुलांच्या आहेत, त्या अर्जुन बऱ्याच जणांना आवडला आहे, म्हणजे अर्जुन तर जवळजवळ सगळ्यांनाच आवडला आहे, त्याच्यात काही विषय नाही. मग आता बघा, एक गाण्याचा व्हिडिओ शूट करायचा होता, तर त्याला बसल्या बसल्या काहीतरी काम लागते ना, मग काजू खायला घालावत म्हणलं जरा थोडे, त्या निमित्ताने 1-2 गाणी शूट होत तर आपला एक वाटेवर काजू तर संपवून जातेलं. तर ते काजू काढताना पिशवी बघितली त्याची, म्हणजे वरचा कव्हर बघितला, तर ते कव्हर पाहिजे आम्हाला, काजू नाही पाहिजे, कव्हर पाहिजे प्लॅस्टिकचा. मग ते कव्हर दिला काढून, आम्ही काजू सगळ्या डब्यात ओतून ठेवलं. थोडं राहिलेत काजू, आपल्याला दिले नाहीत का मध्ये, भरपूर काजू पाठवून दिले. आपल्याला लंडनहून मुकद्दरबाईंनी एवढे सगळे काजू दिले होते, अजून त्यांनी काय काय पाठवले. आणि अर्जुनवर त्यांचं एवढं लंडनहून प्रेम आहे, काय जादू आहे काय कळलं नाही मला, पण अर्जुन लय आवडलाय सगळ्यांना. सगळे रोज भरभरून एवढा कमेंट, आशीर्वाद एवढा त्याला मिळतोय की काय विचारू नका. त्याच्यामुळं पण ते चांगलं व्हायला लागले, मला असं वाटायला लागले. आणि मेन म्हणजे मला ही गोष्ट सांगायची होती की म्हणजे हे मूल सांभाळताना सगळ्यात मोठी परीक्षा कुणाची असते, तर आईची असते. तर अगोदर ती नीट राहायला पाहिजे. नीट राहायला पाहिजे म्हणजे नुसती दिसायला नीटनेटकी नाही, ती दिसायला नीटनेटकी राहील पण कधी राहील त्याचा अगोदर थोडं माइंड व्यवस्थित नीट राहायला पाहिजे. आणि ती कुठं राहतं, तर आपल्या कुटुंबात फॅमिली आपली जी असते त्याच्यात राहत असते. तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मोठा रोल कुणाचा असतो, तर त्या स्त्रीच्या नवऱ्याचा असतो. तर त्यानं जर नीट साथ दिली तिला ते मूल सांभाळताना, तर ती मला वाटते कुठल्याही मोठ्या संकटाला सामोरी जायला तयार होईल. आणि कितीतरी महिला अशा आहेत की ह्या मुलांना वडिलांनी स्वीकारलेलं नाही, मग त्या आईनं एकटीनं काय करायचं. आपल्याला सगळे फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबला सगळे एज्युकेटेड माणसं जॉईन झाले. ते का झाले, त्यांनी ते ह्या गोष्टीचा आदर केला आहे की हे मूल सांभाळताना प्रत्येकाला माहिती आहे की नॉर्मल मुलं सांभाळताना एवढ्या अडचणी आहेत, त्या एवढे संघर्ष आहे, तर हे मूल सांभाळताना किती असेल ही प्रत्येकाला कल्पना आहे. त्यामुळं असं झालं आहे की अशा मुलांच्या जी चांगल्या शिकल्या सवरलेल्या आयांचे मला कॉल आलेत, PhD झालेल्या पोरींचे कॉल आलेत मला. माझं एवढं शिक्षण पण नाही, एवढ्या छान बोलत होत्या मला, मग की
ताई म्हणल्या तुमच्या रील्स पाहून म्हणजे तुम्हाला ते पुरस्कार द्यायला पाहिजे म्हणल्या. म्हणजे आपलं मूल सांभाळणं म्हणजे आपल्याला पुरस्कार द्यावा असं काही नाही, पण म्हणजे मला त्यांच्या भावनेची एवढी कदर वाटली की त्यांनी असं का बोलल्या. तर त्यांच्यात काही काही महिलांच्या नवऱ्यानेच हे मूल स्वीकारलेलं नाही. तर का स्वीकारलेलं नाही, तर ह्याला कुठेतरी सोडा किंवा शाळा वगैरे वेगळी गोष्ट आहे. म्हणजे जर ही नसेल, काही काही घटना पण आपल्या कानावर असते त्या, कुठंतरी ह्या मुलांना सोडून देते ती, त्रास नको वाटतो सहन करायला. आणि काही गोष्टी अशा पण बघायला भेटल्या की आमच्यापेक्षा पण भारी मुलं सांभाळते ती लोक. आपल्या फेसबुकला जॉईन झाले ती भरपूर माणसं आहे की ते आपल्याला जॉईन झालेली होती की ती अर्जुनला आम्ही जेवढा ट्रेक करतो त्याच्यापेक्षा भारी सांभाळते ती पण. म्हणजे त्यांचे फोटो वगैरे बघितले आम्ही, त्यांनी पाठवलेत आम्हाला. आणि तीच मला गोष्ट मेन सांगायची की पहिल्यांदा ही गोष्ट कुठं घडते, चांगलं सांभाळलं जातं कुठं, तर तिथं मेन म्हणजे आपला नवरा नीट असतो एका महिलेसोबत, त्यावेळेस तिथं एक सांभाळलं जातं. आणि त्याच्यासोबत मला माझ्या फॅमिलीची एवढी साथ मिळाली की काय ती म्हणजे शब्दात पण मांडता येणार नाही. तर आम्ही दोघांनी मिळून अर्जुनसोबत गाणी म्हणण्याचा, त्यांचं एक वाक्य की जीवनाचा उत्सव. म्हणजे ह्या मुलांना घेऊन आईला कुठं जाता येत नाही, तर सगळ्यांना माहितीच आहे कुठं जाणार. एखादं मूल तर झोपून असते, त्याला तर सोडून कुठं चालत नाही. आणि हे काहीतरी दंगा करत बसतात अचानक, मग त्यांना घेऊन जाणार कुठं, नको वाटतं जायला. तरी पण आम्ही आता त्याला कुठं तर घेऊन जातो, म्हणजे जवळच्या कार्यक्रमात वगैरे नेऊन. त्याला पण कळतं ना म्हणजे काय कार्यक्रम आहे हे. आणि काही काही पालकांचा असं आहे की म्हणजे बऱ्याच जणांचे कॉल आलेत की म्हणजे बऱ्याच पालकांना असं नको वाटतंय किंवा न्यायला असं कुठं. तर त्यांचं बी बरोबर आहे, ते कोणी काय तर म्हणन ह्या हिशोबाने. आणि आमचं असं झालंय की म्हणजे अर्जुनच्या पप्पाचं असं मत आहे की तुला नाही ना जाता येत कुठं, तर मी नेईल तुला. अर्जुनला पण नाही ना जाता येत कुठं असं कोणासोबत, तर मी नेईल. म्हणजे मी घेऊन जाईल तुम्हाला कुठं, जिथं जाईल तिथं आपण जाऊया सगळे मिळून, आपण सगळे मिळून एन्जॉय करूया. मग आम्ही आपलं नियोजन असते, हे असं एवढं झालं की हे करायचं ते करायचं, म्हणजे आता इकडं जायचं, हे खायचं ते खायचं, म्हणजे त्याला जे आवडतात त्या गोष्टी करायच्या आणि लाईफ एन्जॉय करायचं. सोप्या नाही तेवढ्या, पण सोप्या करून ठेवल्यात. आणि शेवटी आपल्या माइंडवर सगळं अवलंबून असते, काय करायचं, कसं राहायचं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शेवटी आपल्यावर डिपेंड आहे त्या, असं मला वाटतं. तर सगळ्यात जास्त भारी मोड कधी होतो माहिती आहे का, ज्यावेळेस आमच्या घरात जास्त बोलकी माणसं नाहीत, म्हणजे जास्त बोलत नाहीत. मला तर कधी कधी ह्यांनी म्हणले व्हिडिओ बनवते म्हणले, त्याच्यात एकटीच बोलते, एकटीच प्रश्न पण करते, एकटीच उत्तर पण करते. लोक म्हणतात सगळ्यांची बटणं बंद करून ठेवलेली दिसतात, एकटीचं बटन चालू दिसते. असं काही नाही, आबोल आहे थोडी, पण मनाने लय भारी आहे ती. आणि माझा स्वभाव जरा बोलका पण आहे, हळवा पण आहे तेवढाच. म्हणजे हळवा तर काय असं विचारू नका, सहज कुणी काय म्हणलं तर रडायला येतं. म्हणजे कुणी काय बोललेलंच नाही, कोण कुठं चाललंय म्हणलं तर रडायला येतं घरातला माणूस पूर्ण, म्हणजे एवढ्यापर्यंत. आणि ते कधीपासून झालाय जास्त हळवा, तर ते अर्जुन झाल्यापासूनच झालाय. पहिला एवढा नव्हता, होत्यात आपल्यात पण बरेच बदल होतेत. आमचं तसं बघायला गेलं तर जॉईंट फॅमिली आहे. आम्ही 3 जण आहेत, आम्ही 3 जणी जाव आहेत, मी सगळ्यात लहान आहे. मोठे दोघं पण शिक्षक आहेत, त्यांचं लाईफ तर एकदम भारी आहे. म्हणजे सगळ्यांचं एवढं छान आहे आईवडिलांच्या आशीर्वादाने. त्यांना 2 मुलं आहेत, त्यांची मुलं पण खूप हुशार आहेत, छान आहे. ती 2 नंबरचे दीर आहेत, ते सांगोलेला असतात, त्यांचं पण छान आहे. त्यांचा मुलगा मेडिकलला आहे आणि मुलगी पण आहे आता 10वीत. त्यांना 1 मुलगी 1 मुलगा आहे.
आणि आम्हाला ही अर्जुन 2 मुली आहेत. त्या आमचं पण अर्जुनच्या ह्याने काहीच कमी पडलं नाही कधीच. म्हणजे काय येते कुठून येते काय कळत नाही, पण अर्जुनचा पायगुण आहेच. आणि त्याच्या आशीर्वादाने सगळं. हे बघा पाय तर कसला आहेत रामदाशी, सपाट्याच्या सपाट आहेत नुसतं. त्याच्या पायाला कुठेही खड्डा नाही. त्यामुळं पण पायातलं कुशलमय वाटते. हसते बघा, पायाला खड्डा नाही म्हणल्यावर. इकडे रे दादू, इथं बस बरं, इथं बस इथं. एवढा बोलण्याचा पण जास्त सराव नाही, पण होईल हळूहळू. बस ये कसा हसतो बघा आता. नमस्ते कर रे पिल्लो, नमस्ते कर, नमस्ते. त्यांच्या जायचं पुढं कोण दिसतंय का आता? त्यांच्या जायचं म्हणतोय म्हणजे तुमच्या सगळ्यांच्यात यायचंय अर्जुनला. हा, सगळे बोलवतात तुला घरी ये म्हणतात. कोण म्हणजे तुला दिसत नाही ना कोण? आता त्याला वाटतंय मी मम्मीच दिसतंय. कुणाच्यात जायचंय नेमकं? कुणाच्यात जायचंय तू सांग बरं. अरे त्यांच्यात म्हणजे नेमकं कुणाच्या? हा, त्यांच्यात म्हणजे नेमकं कुठं? त्यांच्यात नुसतं त्यांच्यात जायचं असते कुणाच्यात तर, पण काय करमत नाही काय नाही आम्हाला. लगेच ह्याच घरी यायचं असते भागारे वापस. तिथं काय आपल्या घरातली माणसं नसते, त्यामुळं जाऊ वाटत नाही कुठं. जाऊ वाटतं फक्त, लय राहू वाटत नाही. आणि तेच महत्वाचं म्हणजे तेच सांगायचं होतं की अर्जुनला सांभाळत असताना माझा मूड चांगला राहण्याचं कारण आमची फॅमिली. म्हणजे सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे अर्जुनचे पप्पा. अर्जुनच्या पप्पाचा स्वभाव खूप छान आहे. आणि त्यांचा स्वभाव असा आहे की मलाच महाराणी करून ठेवले. माझं लय ऐकत नसले तरी पण मीच महाराणी. आमच्या दोघांची 1-2 मिनिटाला भांडणं होते ती. आणि 5-10 मिनिटं भांडणं झाल्यावर नाही बोललं, नुसतं बघितलं तरी मिटते ती. म्हणजे माझा स्वभाव जरा हसरा आहे. त्यांनी बघितलं तरी मला हसू येते. मग भांडणं राहतच नाही ती ना, ती भांडणच राहत नाही ती. त्यामुळे अर्जुनला सांभाळताना त्या गोष्टीचा फायदा झालाय, माझ्या स्वभावाचा बी त्यांच्या स्वभावाचा बी. ते जास्त माझं मनावर घेत नाहीत आणि मला त्यांच्याकडे बघितलं की हसू येते. भांडणच राहत नाही तर. मग अशा गोष्टी सगळ्या आहेत. आणि एक जरा माझा आणि आमच्या काकांचा म्हणजे सासऱ्यांचा व्हिडिओ सकाळी केलेला आहे. खूप भारी बोलतात ते, मलाच नाही तर सगळ्या सुनांना बोलतात असंच. आणि तिघींना पण एवढं मॅनेज करून ठेवलंय त्यांनी. मला असं वाटतं की प्रत्येक जे आता वयस्कर माणसं झाली ती, मी तर त्यांच्याकडून ती गोष्ट 100% घेणार आहे. मी ह्यांना पण सारखं सांगते तुमच्यात ह्या गोष्टी कमी येत्या तर तुम्ही ह्या गोष्टी त्यांच्यातनं घेतल्या पाहिजेत. त्यांनी काय केले असं आम्हाला आता त्यांचं भारी वाटतं त्यांचं बोलणं ऐकून. म्हणजे असं पुढच्या माणसाला सुनांना, मेन म्हणजे सुनांना भारी वाटलं पाहिजे. एवढे हुशार आहेत. व्हिडिओ ह्यांनी सकाळी माझा आणि काकांचा संभाषणाचा केलाय. म्हणजे रोज आमचं कसं संभाषण होतं, तर ते माझ्यासोबत कसे बोलतात, मी त्यांच्यासोबत कशी बोलते, ह्याचा एकदम ओरिजिनल आपला नॅचरली घरातला व्हिडिओ आहे. आणि काहीच रील नाहीतच ह्या, जे रियालिटी आहे ती आम्ही फक्त सोशल मीडियावर टाकले. आणि ही आम्हाला नंतर आम्ही सहज टाकायला गेलो होतो, ती नंतर ना टाकावीच लागले. म्हणजे एवढं आवडले लोकांना, त्यांनी एवढा प्रतिसाद दिलाय म्हणून ते टाकत गेलोय. तर आमचे सासरे होते ती रिटायर्ड शिक्षक आहेत. ते रयत शिक्षण संस्थेवर मुख्याध्यापक होते. आणि त्यांचा एकदम रोल घरातला आहे ते आमचा. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे अर्जुनच्या पप्पाला त्यांची एवढी मोठी साथ आहे. ते त्यांच्याबरोबरच असते सारखे. काहीतर ते 2-4 वेळा तर बघायला येतात, आलेत का, गेलेत का, बाहेर गेलेत का, उठलेत का, झोपलेत का, म्हणजे एवढ्यापर्यंत.
तर त्याचा एक व्हिडिओ आहे जरा, ते तुम्ही बघा. गुड मॉर्निंग अर्जुन. आमचा अर्जुन आत्ता उठलाय बघा. म्हणजे ताईची शाळा 8:20 झाली तर 8:20 वाजता चंद्रमुखी शाळेला जायला तयार झाली. आज बुधवार असल्यामुळे तिला शाळेला सुट्टी. शाळेला गणवेशाला सुट्टी आहे. हा, आमच्या दादूसाठी तुम्हाला विशेष सांगतो, एक आठवलं म्हणून सांगतो. मी सोलापूरला गेलो होतो फुलगममध्ये मित्राबरोबर. म्हणलं दादूला एकदम चांगला असा त्याला पांघरायला घेऊ आपण. मग पांघरायला घ्यायचं ठरवलं आणि मी हो का ही घेतलं आणि दादूला दिलं. पण दादूनं पहिल्या दिवशी हो का ह्याचा म्हणजे अजून आता ही झाले तेव्हापासून देत नाही, कार्यक्रम केला, फाडलं आणि दातानं चगडायला लागला. मग 2-3 दिवसामध्ये पूर्ण खराब केलं असतं म्हणून परत दादूला हाय अशी दादूची चादर दिली. दादूची चादर खरी हे मोठीच्या मोठी, ही दादू रात्री फक्त त्यांनी ती घेतली. असा आमचा दादू आहे. दादूसाठी आम्ही सर्वोत्तम द्यायचा प्रयत्न करतोय. त्याला जे इतर मुलांना सुद्धा सुख मिळालं नाही ते दादूला मिळावं ही आम्ही दोघांची पण खूप मनापासून इच्छा. कारण त्याला कळत नाही, ती त्यानं कधी हट्ट केला नाही की मला हे पाहिजे म्हणून. आमच्या दोघांचा प्रयत्न असतो की तू कधीच काय मागत नाही, तर मग त्याला सर्वोत्तम ह्या आपण इतर मुला म्हणजे आमच्या चंद्रमुखी आणि इंदिरापेक्षा सुद्धा त्याला चांगल्या पद्धतीचं जे त्यांना सुद्धा मिळालं नाही ते त्याला द्यायचं. कारण तो मागत नाही, तो हट्ट करत नाही, त्याला मागायचं कळत नाही. असं आमची दोघांचा प्रयत्न असतो. आता चंद्रमुखीला सोडायला आम्ही चाललो आहे दोघंजण स्कूल बस इथे. तोपर्यंत दादू इकडे बाहेर यायचं. तू येतो का शाळेला म्हणते. शर्ट फाडल्यावर घेऊन येऊ देत नाही ते ना, देतात होय. अर्जुनला येऊन देतील का शाळेत? जातो का दादा? काय शाळेत आवड नसते? त्याला आवड नसते होय शाळेत. तुला आवड आहे का शाळेची? जाते ना त्यामुळे तू. आता अर्जुन आणि मी पण शाळेत जाणार आहे. दोघं पण? मग आज चंद्राला सोडायला किती माणसं झाली? ए तुझ्या सहित 3 आणि मी कुठं सोडून दिली काय मला? मम्माला सोडून देते वे. चंद्राच्या बॅगवर नाव छान टाकले की मॅमने, हे ना? मॅमनं कुठलं मी टाकलंय का? मॅमनं नाही, मॅमनीच टाकले. हो. चंद्राची शाळा सुद्धा चंद्रासारखी खूप सुंदर आहे, है ना? किती छान छान आहे. खेळायला तर किती आहे. डायरेक्ट दाद्या तर झोपेतनं उठला कीच सोडायला चालाय चंद्रा. चंद्रा आमची निघाली. स्कूलची बागा पांढरी गाडी आहे त्याच्यामध्ये चंद्रा आमची जाते. चंद्राला सोडायला लागते कारण रोड आहे मध्ये. सुदेवानी का तू ब्रह्मदेवाची कासवाची चांगला आहे की पण तू त्याला जेवण करून टाकलं समजा. हे आमचं नशीब. माझं नाही का नशीब चांगलं? तुम्ही सगळे भेटला ते. आज ज्या पोटला आला हे तुझं नशीब आहे. माझं नाही का नशीब? तुम्ही माझं सासरा आहे ती नशीब नाही का चांगलं? चहा कसा झालाय बाबा? हो चहा कसा झालाय? अमृत तुल्य. बघा तुम्ही, अहो दिवसाचं 4-5 वेळा चहा पिता तुम्ही. अजून एकदा सुद्धा कधी कधी तर पुढचा चहा कसा करायला लावलेला असतो. संचिता मगाचा चहा नव्हता, लय चांगला झाला आताच कर. बघा जरा शिका माणसाला, तर लोक चहा देते ती. नाहीतर पहिला चांगला झाला नव्हता म्हणल्यावर दुसरा करायला लावला कशाला चहा देते माणूस? आवडीनं करतोय तर का? मला अजून एकदा चहा करू वाटायला लागलाय बाबा.
लय अवघड आहे बघ मित्रांनो. काय आवड आहे, सगळं सोपं असते. माणसाने फक्त थोडं कौतुक करायची गरज असते, नाहीतर काय बाबांकडनं शिकलं पाहिजे. बाबांची सगळ्यात लाडकी सून आहे, काय करायचं. राणी करायची म्हणतात मला. जगाची संचिता कशी म्हणले राणी की काय करायला विषय लागली. मिटला तिथं. हा आता कशी जगाची राणी करायची काय. हा हा तू काही म्हण, हा याशी किती पत्ते टाकता येतील, पण हुकमी एक्का. संचिता त्यामुळं आता प्रत्येकाला ते आपला म्हणा. आता झोपत नाही ती. आता डान्स करते का दिवस. हुकमाची राणी, हुकमाचा यक्का, परत जगाची राणी म्हणल्यावर काही काय साधं झालं काय. असं अहो, हुकमाचा यक्का मी आहे की. तुला म्हणतात उलट, तू आम्हाला भेटली ते आमचं नशीब. हुकमाचा यक्का मी आहे की तुमचा. लय सर्दी आज झाली तू बाबा काय करतो मला. माहितीये का, हा वेळ लावतो. ती पत्रकार बघा कसा पत्ता काढून दवाखान्यात पळत ठेवून आला. अहो काका तसं बाबा काम असते ती, त्यामुळे वेळ लागतो जरा आणि इकडे मला तिकडे. काय काम नसते तर मी बाबांचं काम कसं एका झटक्यात करते लगेच. आणि कामाचं तुम्हाला काय, तुम्ही गोड गोड बोलताय बघ. तुम्हाला प्रत्यक्षात काम करायला लागतील ना. नाही, बरं का, मी प्रत्यक्षात तू काम कामाची बाबांची. बर क्रमवारी ठेवायचा. हा आपलं शॉर्टिंग काम करते. एक नंबर, होय. बाकीची कामच नंतर. तिला सांगा मला काम लावू नका म्हणून दुसरे. हे नाही लावत. हे बघ दत्ता, हम्म, तुला अशी बायको भेटली हम्म, आणि तुला असं सुखी केले, हम्म. तुझं संचित आहे. बघा. मी त्या दिवशी म्हणलेलं काय खोटं होतं. अहो त्याच्यामुळे तर मला वाटतंय तुमच्या स्वभावामुळे नाही, पण बाबांच्या स्वभावामुळे मी तर आनंदी असते. काका आलं म्हणजे मला भारी वाटते असं. तुम्हाला माझ्या जी अपेक्षा आहेत ना, तुम्ही मला असं बोलावं. ती सगळ्या अपेक्षा माझ्या काकांनीच पूर्ण केल्या. त्या माझ्या दत्तात संचित आहे, माझ्या दत्ताचं नशीब आहे करून करून. आग मला लय बोलू वाटते, पण सारखी मांजरीने सारखी फार फुरफुर आता फुस तुम्ही करते. बोललं नाही, एवढी वर्ष झालं तरी बोललं नाहीच म्हटल्यावर माणसानं मांजरी नाही तर वागावून येईल की अंगावर. हा फाडून काढायची वेळ आली तरी तुम्ही बोला नाही.